नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरस्वती यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। मी श्रीमती पवार मॅडम। आज आपण घेणार आहोत इयत्ता 9वीचा तिसरा पाठ। इयत्ता 9वीचा तिसरा पाठ पाहायचा आपल्याला कीर्ती कठियाचा दृष्टांत। लेखक आहेत माहीम भट। कीर्ती कठियाचा दृष्टांत लेखक आहेत माहीम भट। 13व्या शतकामध्ये होऊन गेलेले मराठी भाषेमधले पहिले चरित्रकार। मानुबा पंथाचे प्रवर्तक, महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी। चक्रधरांच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्यांच्या सहकार्याने अनुयायांकडून चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लिहिला। नंतर गोविंद प्रभू चरित्रही लिहिले। मानुबा पंथाचे तत्वज्ञान, तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती, भाषा व समाज जीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने लीळा चरित्र हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे। कीर्ती कठियाचा दृष्टांत। कीर्ती म्हणजे प्रसिद्धी। कोणाची प्रसिद्धी? कठियाची। कठिया म्हणजे पुजारी, मंदिरामध्ये पूजा करणारा पुजारी। आणि मग या पुजाऱ्याची जी प्रसिद्धी झाली तोच दृष्टांत। दृष्टांत म्हणजे एखादी गोष्ट पटवून देत असताना त्याच अर्थाचे दिलेले दुसरे उदाहरण म्हणजे दृष्टांत। कीर्ती कठियाचा दृष्टांत। कठियाची कशा प्रकारे कीर्ती पसरली हा एक छोटासा दृष्टांत या ठिकाणी या लीळेमध्ये आपल्याला सांगितलेला आहे। थोडक्यामध्ये आपण माहीम भट यांच्याविषयी आपण जाणून घेऊ। मराठी भाषेमधले पहिले चरित्रकार 13व्या शतकामध्ये होऊन गेलेले माहीम भट तर मराठी भाषेमधले पहिले चरित्रकार मानले जातात। ज्यांनी पहिल्या प्रथमच एखाद्या व्यक्तीविषयीचं लिहिलेलं चरित्र म्हणजेच लिहायला म्हणतात चरित्रकार। मानुबा पंथाचे प्रवर्तक ज्यांनी मानुबा पंथ पुढे चालवला किंवा त्याचं अवलंबन केलं। मानुबा पंथाचे प्रवर्तक, महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी। आता मानुबा पंथ की ज्याची स्थापना केली होती किंवा हा जो मानुबा पंथ निर्माण केला होता तो म्हणजे महात्मा चक्रधर स्वामी। आणि मग त्यांचे हे निष्ठावान अनुयायी माहीम भट, मराठी भाषेमधले पहिले चरित्रकार। तर मानुबा पंथ म्हणजे आपल्या या संस्कृतीमध्येच वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत। म्हणजे आपल्या उपासनेसाठी उपासकांचा एक वर्ग असतो, त्याला म्हणतो आपण पंथ। तर या मानुबा पंथामध्ये कृष्णाची उपासना केली जाते। म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पंथ आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत। जसा वारकरी संप्रदाय, दरवर्षी वारी करणारा म्हणजे पंढरपूरची वारी करणारा जो वारकरी तो पंथ म्हणजेच किंवा तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय। आणि मग या प्रकारचाच या ठिकाणी कृष्णाची उपासना करणारा आहे मानुबा पंथ। प्रत्येक पंथामध्ये किंवा प्रत्येक संप्रदायामध्ये जीवनामधलं आपलं तत्वज्ञान त्या ठिकाणी त्या पंथामध्ये सांगितलं जात असतं। चक्रधरांच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्यांच्या सहकार्याने अनुयायांकडून चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून लीळा चरित्र हा मराठी भाषेमधला पहिला चरित्रग्रंथ लिहिला। चक्रधर स्वामींच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर किंवा त्यांच्या जाण्यानंतर नागदेवाचार्यांच्या सहकार्याने त्यांचे दुसरे इतर जे सहकारी होते नागदेवाचार्य आणि मग यांच्या सहकार्यानेच माहीम भटांनी इतर त्यांच्या अनुयायांकडून चक्रधर स्वामींनी त्यांना वेळोवेळीचा उपदेश केला होता। आणि मग त्यांचे सगळे उपदेश त्यांच्या ज्या आठवणी होत्या आणि मग या सगळ्या आठवणींचं संकलन करून एकत्र करून अत्यंत त्या काळामध्ये काही लिखित साधने वगैरे कोणती नव्हती लिहून ठेवण्यासाठी। आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी एकमेकांच्या आठवणीद्वारेच पहिला ग्रंथ हा लिहिला गेला मराठी भाषेमधला लीळा चरित्र। हा मराठी भाषेमधला पहिला चरित्र ग्रंथ। या चरित्र ग्रंथामध्ये मानुबा पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्याविषयीची माहिती या लीळा चरित्रामध्ये सांगितलेली आहे। आणि मग त्यानंतर माहीम भटांनीच दुसरा एक ग्रंथ लिहिला तो म्हणजे गोविंद प्रभू चरित्र। मानुबा पंथाचे तत्वज्ञान
तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती, भाषा व समाज जीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने लीळा चरित्र हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. म्हणजे मराठी भाषेमधला हा पहिला चरित्र ग्रंथ तर मानला जातोच. याचबरोबर मग या लीळा चरित्रामध्येच हे मानवा पंथाचं सांगितलेलं तत्वज्ञान किंवा त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यासाठी सांगितलेला जो महत्त्वाचा उपदेश आहे. आणि मग त्याचबरोबर पुन्हा मग या लीळा चरित्रामध्येच मग त्या काळामधली भाषा, मग त्या काळातली भाषा कशा प्रकारची होती, त्याचबरोबर पुन्हा त्या काळामध्ये असणारा समाज, त्या काळातली सांस्कृतिक परिस्थिती, समाज जीवन आणि मग या सगळ्याचाच अभ्यास करण्यासाठी लीळा चरित्र हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आणि मग याच ठिकाणी मग आता की माईम भटांनी सांगितलेला एक महत्त्वाचा उपदेश, म्हणजे त्यांना चक्रधर स्वामींनी एका छोट्या घटनेनंतर कशा प्रकारचा त्यांना एक उपदेश सांगितला होता. म्हणजे हा उपदेश म्हणजेच थोडक्यामध्ये या ठिकाणी असणारी लीळा, की ज्या प्रकारे आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये अभंग असतात आणि मग त्या प्रकारेच या लीळा चरित्रामध्ये सांगितलेला छोटासा विचार म्हणजेच लीळा. कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये या छोट्याशा आपल्या पाठामध्ये सांगितलेला जो विचार आहे तो विचार म्हणजे कोणता आहे? कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. म्हणजे कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे. हाच विचार या प्रस्तुत लीळेमध्ये आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजे कीर्ती कठियाचा दृष्टांत, म्हणजे कोणताही जीव हा विकारापासून वेगळा राहत नाही. विकार म्हणजेच दोष. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते हे विकार जडलेले असतातच. म्हणजे विकार हे पूर्णपणे काही सगळे वाईटच नसतात. म्हणजे कधी कधी या ठिकाणी चांगल्या आपल्या कृत्यामधून या ठिकाणी एक प्रकारचा विकार या ठिकाणी समाजाला दिसून येत असतो. आणि हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेमध्ये चक्रधर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजे छोटीशी घटनाच या ठिकाणी आपल्या या लीळेमध्ये पाहायला मिळते. कीर्ती कठियाचा दृष्टांत. आता आपला हा व्हिडिओ पाहत असताना प्रत्येकानेच आपापले मराठीचे पुस्तकं काढायचे आणि पुस्तक काढून फक्त डोळ्यासमोर न ठेवता पुस्तकामध्ये आपल्या पाठामध्ये लक्ष द्यायचंय. मी जेव्हा हा पाठ वाचेल तेव्हा आपणही त्या ठिकाणी पुस्तकामधला तो पाठ वाचायचा आहे. थोडक्यात बघा आता पाठाचं वाचन करू आपण. डोमग्रामी गोसावियांचा ठाई उदयाचे माती काम होत होते, ते सी बाजत होते. डोमग्रामी गोसावियांचा ठाई उदयाचे माती काम होत होते, ते सी बाजत होते. तेने भक्तिजनासी व्यापार होवेना. ते सी बाजत होते, तेने भक्तिजनासी व्यापार होवेना. अनभट व्यापार करू लागले. अनभट व्यापार करू लागले. नाथोबाये म्हणितले, नागदेया तू कैसा काही हिवसीना. नाथोबाये म्हणितले, नागदेया तू कैसा काही हिवसीना. तवम भटी म्हणितले, आम्ही वैरागी. आम्ही वैरागी काही सिया हिऊ. यावरी सर्वज्ञ म्हणितले, यावरी सर्वज्ञ म्हणितले, वानरेया पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे. वानरेया पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे. हाही एकू विकारूची की गा. पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे, हाही एकू विकारूची की गा. यावरी भटी म्हणितले, यावरी भटी म्हणितले, जी जी निर्विकार तो कवन. जी जी निर्विकार तो कवन. सर्वज्ञ म्हणितले, वानरेया पोर जीव विकारा वेगळा केवेळाई झालाची नाही. वानरेया पोर जीव विकारा वेगळा केवेळाई झालाची नाही. मा तू काही वेगळा अससी. मा तू काही वेगळा अससी. हो काजी. यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरोपिला. यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरोपिला. कवणी एकू कठिया असे. कवणी एकू कठिया असे तो भोगस्थानाची शुश्रूषा करी.
तो भोगस्थानाची शुश्रूषा करी, झाडी सडा संमार्जन करी, झाडी सडा संमार्जन करी, ते देखोनी गावीचे म्हणती, ते देखोनी गावीचे म्हणती, कठी येवो निके करीत असा, कठी येवो निके करीत असा, बरवे करीत असा, निके करीत असा, बरवे करीत असा, ते ऐकोनी दिसवडीचा दिसवडी, दिसवडीचा दिसवडी हात हात चढवी, दिसवडीचा दिसवडी हात हात चढवी, तयासी देवता आपुले फळ नेदी, तयासी देवता आपुले फळ नेदी, तयासी कीर्तीचेची फळ झाले, तयासी कीर्तीचेची फळ झाले. मी छोटासा आपला हा पाठ लीळा चरित्र उत्तरार्ध एकांक लीळा क्रमांक 120, मी लीळा चरित्रामधलीच ही लीळा आहे 120 क्रमांकाची. आणि मग याचे संपादक आहेत प्राध्यापक पुरुषोत्तम नागपुरे. मी 1283च्या सुमारास लिहिलेला आहे पहिला चरित्र ग्रंथ लीळा चरित्र. आणि मला या पाठामध्ये आपल्याला सांगितलेला जो महत्वाचा उपदेश किंवा जो महत्वाचा सांगितलेला विचार, कोणता विचार आहे? मी कोणताही जीव हा विकारापासून वेगळा राहत नाही, हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेमध्ये चक्रधर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत आपल्याला सांगितलाय. मग थोडक्यामध्ये आपण याचा विचार करू. पाठ आपण आता वाचलेला आहे आणि मग या पाठाची भाषा जर आपण पाहिली आणि मग ती भाषा किंवा त्याचे शब्द जरी आपण वाचले तरी आपल्या लवकर काही लक्षामध्ये येणार नाही, कारण त्यावेळेसची भाषा कशी आहे आता. आणि आता आपली सध्याची जी भाषा आहे, आता आपली सध्याची भाषा म्हणजे अगदी शुद्ध स्वरूपाची प्राकृत मराठी भाषा आहे. आणि मग त्या काळामधली भाषा मात्र अत्यंत वेगळ्या प्रकारची होती. त्याच्यामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या संस्कृत भाषेचा परिणाम आपल्याला जाणवतो. आणि मग त्यामुळेच की त्या त्या काळामध्ये लिहिलेले जे ग्रंथ असतात, महत्वाचे जे पुस्तकं असतात, आणि मग या पुस्तकामधूनच त्या काळामध्ये असणारा समाज, त्या काळातली असणारी संस्कृती किंवा त्या काळामधली भाषा आणि मग या सगळ्याचाच अभ्यास त्या पुस्तकामधून आपण करत असतो. आणि मग त्यामुळेच लीळा चरित्र हा ग्रंथ सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातो. आता या ठिकाणी मग की मानवा पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी या ठिकाणी आपल्या अनुयायांना सांगितलेला एक छोटासा हा विचार किंवा छोटासा केलेला उपदेश. मग त्या ठिकाणी छोट्याशा घडलेल्या घटनेमधून त्यांनी एक महत्वाचा विचार त्यांनी आपल्या या अनुयायांना सांगितलेला आहे. डोमग्रावी गोसावियांचा ठाई उदयाचे मातीकाम होत होते. डोमग्रामी गोसावियांचा ठाई उदयाचे मातीकाम होत होते. म्हणजेच डोमग्राम म्हणजे आता सध्याचं असणारं डोंबेगाव किंवा डोंबेगाव, सध्याचं त्याचं नाव आहे डोंबेगाव. आणि मग ते आहे कुठं? कमालपूर. त्या सध्याचं नाव, त्या गावाचं नाव आहे कमालपूर, तालुका नेवासे आणि जिल्हा अहमदनगर. कोणतं गाव आहे? डोमग्रावी म्हणजेच डोंबेगाव आणि सध्याचं कमालपूर. आणि मग या ठिकाणी की चक्रधर स्वामींच्या या आश्रमामध्येच त्या ठिकाणी उदयाचे मातीकाम होत होते. उदयाचे म्हणजे सकाळच्या वेळेस, उदय होणे म्हणजे सकाळ होणे, सूर्य उगवणे. आणि मग सूर्य उगवल्याच या ठिकाणी मग जणू काही या आश्रमामध्ये सगळ्या अनुयायांची सुद्धा या ठिकाणी कामाची गडबड सुरू होती. प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये गुंग होते. आणि मग या ठिकाणीच मग मातीकाम होत होते. आणि मग वेळ सकाळची आहे आणि मग त्याच्यामध्ये दिवस कोणते होते? कडाक्याच्या थंडीचे दिवस. आणि मग सकाळी सकाळी या ठिकाणी मग सूर्यप्रकाश जास्त नसल्यामुळे किंवा ऊन नसल्यामुळे प्रत्येकालाच थंडी वाजते. आणि मग थंडीच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपला काम करणं सुद्धा अशक्य होतं. आपल्याला तर या ठिकाणी सकाळच्या वेळेस किंवा थंडीमध्ये आपला पांघरुणाच्या बाहेर सुद्धा यायला नको वाटतं. आणि मग या ठिकाणी मात्र या आश्रमामध्ये की या गोसावियांचा, गोसावी म्हणजे गोसावी कोणाला म्हणलेले? चक्रधर स्वामी यांच्यासाठी वापरलेला हा शब्द गोसावी. गोसावियांच्या ठाई म्हणजे या ठिकाणी चक्रधर स्वामींच्या ठिकाणी उदयाचे मातीकाम होत होते. ते सी बाजत होते. आणि मग दिवस कोणते? थंडीचे दिवस. आणि मग साहजिकच सगळ्यांना थंडी वाजू लागली.
तेने भक्ती जनासी व्यापार होवे ना. आणि मग थंडी वाजत असल्यामुळं की त्या ठिकाणच्या सगळ्याच या भक्तांना, सगळ्या अनुयायांना मात्र व्यापार म्हणजेच काम करणं अशक्य होऊ लागलं. होवे ना म्हणजे होत नव्हतं. मग या सगळ्या भक्तांचं काम मात्र होत नव्हतं. सगळ्यांनीच आपलं काम थांबवून या ठिकाणी एखादा अगदी गरम गुट्ट ते बसलेले होते, कारण सगळ्यांनाच थंडी वाजत होती. आणि भट व्यापार करू लागले. आणि या सगळ्यामध्ये मात्र की भटांचं मात्र आपापलं काम आपलं सुरू होतं, म्हणजे माती काम त्यांचं सुरूच होतं. भट म्हणजे कोण? नागदेवाचार्य. म्हणजे त्यांचेच हे चक्रधर स्वामींचे शिष्य किंवा अनुयायी नागदेवाचार्य. आणि मग या भटांचं मात्र आपलं काम सुरू होतं, म्हणजे सगळ्या भक्तांना मात्र थंडी वाजत होती आणि मग त्या सगळ्यांनी आपलं काम थांबवलं होतं. परंतु या सगळ्यामध्ये मात्र भट आपलं काम त्यांचं सुरूच होतं. आणि मग हे पाहून या ठिकाणी नाथोबाये म्हणतले. नाथोबा हा सुद्धा कोण आहे मग? की त्यांचाच एक दुसरा नागदेवाचार्यांचाच दुसरा सहकारी, माळोबा पंथाचेच अनुयायी, चक्रधर स्वामींचे शिष्य. आणि मग ते या ठिकाणी या नागदेवाचार्यांना म्हणतात नागदेया. नागदेया म्हणजेच नागदेवाचार्य. की हे नागदेवा, तू कैसा काही हिवसीना. आणि मग तुला कशी काय थंडी वाजत नाही? तुला कशी काय थंडी वाजत नाही? हिव म्हणजेच थंडी, सी म्हणजे सुद्धा थंडी. मग तुला कशी काय थंडी वाजत नाही? म्हणजे आम्हाला थंडी खूप वाजत असल्यामुळं आम्ही आमचं काम थांबवलेलं आहे. तवम भटी म्हणतले. आणि मग त्यांचा हा प्रश्न ऐकून या ठिकाणी भट म्हणतात, म्हणजेच नागदेवाचार्य म्हणतात आम्ही वैरागी काही सिया हिऊ यावरी सर्वज्ञ म्हणतले. आणि मग या ठिकाणी नागदेवाचार्याने कोणतं उत्तर दिलं? आम्ही वैरागी. आम्ही कोण आहे? वैरागी. म्हणजे आपण या आश्रमामध्ये राहतो, सगळ्यांनीच आपण काय घेतलेले? संन्यास घेतलेले. म्हणजे सगळ्या आपल्या प्रपंचापासून आपण सगळे दूर असलेले. म्हणजे कशाचीच आपल्याला कुठल्या प्रकारची इच्छा नाही किंवा कशाचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा परिणाम हा होतच नाही. त्याला म्हणतो आपण वैरागी. मी सुद्धा कोण आहे? मी वैरागी. आम्ही वैरागी म्हणजे माझ्यावर कशाचा जणू काहीच परिणाम होत नाही. मग मला थंडी वाजत नाही किंवा ऊनही लागत नाही. म्हणजे माझं फक्त आपलं काम करणं हा एकमेव आपलं कार्य. काही सिया हिऊ. आणि आम्ही कोण आहेत? वैरागी. आणि त्यामुळे मला काही थंडी वगैरे काही वाजत नाही. मग या ठिकाणी जणू काही या नागदेवाचार्याने या ठिकाणी मग थोडक्यामध्ये काय सांगायचे? मी खरोखरच एक चांगला वैरागी. म्हणजे माझ्यामध्ये मी संपूर्णपणे या ठिकाणी सगळ्या मोहापासून किंवा सगळ्या इच्छाकांक्षापासून मी प्रपंचापासून मुक्त झालेला आहे. आणि या प्रकारे या ठिकाणी की जणू काही एक प्रकारचा मोठेपणाचा या ठिकाणी या नागदेवाचार्यांनी व्यक्त केला. आणि मग या सगळ्यांचं बोलणं ऐकून या ठिकाणी मग यावरी सर्वज्ञ म्हणतले. मग या नागदेवाचार्यांचं आणि नाथोबांचं हे बोलणं ऐकून सर्वज्ञ काय म्हणतात? मग सर्वज्ञ म्हणजेच चक्रधर स्वामी. सर्वज्ञ म्हणजे ज्याला सर्व जाण आहे, ज्याला सगळी माहिती आहे, सगळं ज्ञान आहे, ते म्हणजेच चक्रधर स्वामी. ते म्हणतात वानरेया पोर जीवासी वैराग्य मिरवू आवडे. वानरेया पोर जीवासी वैराग्य मिरवू आवडे. हाही एकू विकारूची की गा. वानरेया पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे. हाही एकू विकारूची की गा. यावरी भटी म्हणतले. यावरी भटी म्हणतले जी जी निर्विकार तो कवन. निर्विकार तो कवन सर्वज्ञ म्हणतले. वानरेया पोर जीव विकारा वेगळा केवेळाई जालाची नाही. पोर जीव विकारा वेगळा केवेळाई जालाची नाही. मा तू काही वेगळा अससी. मा तू काही वेगळा अससी. हो काजी. यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरोपिला. मग या ठिकाणी मग चक्रधर स्वामींनी या नाथोबांचं आणि नागदेवाचार्यांचं बोलणं ऐकून या ठिकाणी त्यांना म्हणतात की पोर जीवासी वैरागी मिरवू आवडे. म्हणजेच की या ठिकाणी या नागदेवाचार्यांना या ठिकाणी जणू काही वैरागी मिरवायला आवडतं. म्हणजे आम्ही एक थोराशे वैरागी आहोत. ही जणू काही भावना कोणती होती? एक प्रकारची अहमपणाचीच भावना होती. म्हणजे एक प्रकारचा अहंकार किंवा गर्व जणू त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता. म्हणजे हा सुद्धा काय मग मी वैराग्याची भावना दुसऱ्यासमोर व्यक्त करणे म्हणजे हा सुद्धा त्याच्यामध्ये असणारा एक प्रकारचा विकार म्हणजेच दोष.
मग सगळ्यापासून विरक्त असणारा, सगळ्या दोषापासून मुक्त असणारा तो वैरागी असतो. आणि परंतु या ठिकाणी नागदेवाचार्यांनी मात्र जेव्हा उत्तर दिलं की मी एक वैरागी आहे, आणि मग हे त्यांचं बोलणं ऐकूनच या ठिकाणी चक्रधर स्वामी म्हणतात की हाच तो त्याच्यामुळे निर्माण झालेला एक प्रकारचा विकारच म्हणता येईल. आणि मग यावर या ठिकाणी भट म्हणतात, म्हणजेच नागदेवाचार्य या ठिकाणी चक्रधर स्वामींना म्हणतात की जी जी निर्विकार तो कवन. मग निर्विकार असा कोण आहे जगामध्ये या ठिकाणी किंवा आपल्या आजूबाजूला निर्विकार असे कोणी असतीलच, तो कोण आहे? सर्वज्ञ म्हणितले. आणि मग त्यावर सर्वज्ञ म्हणतात की वानरे या जीव विकारा वेगळा केवेळाई झालाच नाही. की हे मानवा किंवा हे पोरा, की जीव म्हणजेच कोण? मानव. मग कुठलाही मानव मग किती जरी या ठिकाणी विरक्त जरी असला, जरी भावना इतरांसमोर व्यक्त करत असला तरी मात्र तो कधीही विकारा वेगळा कधीच झालेला नाही. मग कुठला ना कुठला त्याच्यामध्ये एक प्रकारचा विकार हा असतोच, कुठला ना कुठला दोष हा त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेला असतोच. मग निर्विकार असा कोणी आपला आजूबाजूला सुद्धा कधी आपल्याला पाहायला मिळणारच नाही. मग प्रत्येकामध्ये कोणता ना कोणता तरी दोष हा असतोच. मग किती जरी आपण म्हणत असलं की माझ्यामध्ये कोणताच विकार नाही किंवा कोणताही माझ्यामध्ये दोष नाही, तरी सुद्धा मात्र या ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये कोणता ना कोणता दोष हा दिसतोच. आणि मग यावरच की चक्रधर स्वामींनी या ठिकाणी मग की आपल्या या शिष्याला एक छोटासा दृष्टांत या घटनेबद्दल त्यांनी सांगितलेला आहे. यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरोपिला. आणि मग या घटनेनंतर या ठिकाणी चक्रधर स्वामींनी की आपल्या सर्व शिष्यांसमोर त्यांनी एक छोटासा कठियाचा दृष्टांत सांगितलाय. दृष्टांत म्हणजेच एक सांगितलं छोटस दाखला किंवा उदाहरण. कोणतं उदाहरण केलेलं? मग एका कठियाचं. कठिया म्हणजेच पुजारी. कवणी एकू कठिया असे. कवणी एकू कठिया असे तो भोगस्थानाची शुश्रूषा करी. कवणी एकू कठिया असे तो भोगस्थानाची शुश्रूषा करी. झाडी सडा संमार्जन करी. झाडी सडा संमार्जन करी. ते देखोणी गावीचे म्हणती कठिये हो निके करीत असा बर्वे करीत असा. ते ऐकुनी दिसवडीचा दिसवडी हात हात चढली. ते ऐकुनी दिसवडीचा दिसवडी हात हात चढली. तयासी देवता आपुले फळ नेदी. तयासी देवता आपुले फळ नेदी. तयासी कीर्तीचेची फळ झाले. तयासी कीर्तीचेची फळ झाले. मग या ठिकाणचा छोटासा या कठियाचा दृष्टांत आपण पाहू. कवणी एकू कठिया असे. कवणी म्हणजे कोणातरी एखाद्या गावामध्ये कुठतरी एक छोटासा असा एक कठिया होता. कठिया म्हणजे पुजारी, की जो मंदिरामध्ये देवाची पूजा अर्चा करतो किंवा मंदिरामध्ये तो राहतो. मंदिरातील सगळी सेवा शुश्रूषा देवाची तो करत असतो. तो भोगस्थानाची शुश्रूषा करी. आणि मग या पुजाराचं काम कोणतं होतं? मग भोगस्थानाची शुश्रूषा करणे. भोगस्थान म्हणजेच की ज्या ठिकाणी मंदिरामधल्या देवासमोर, मंदिरातल्या देवासमोर जे नैवेद्याची जी जागा असते त्याला म्हणतात भोगस्थान. आणि मग हा कठिया काय करायचा? कोणतं काम करायचं? रोज भोगस्थानाची शुश्रूषा करायचे. शुश्रूषा करणे म्हणजेच सेवा करणे. मग कोणती सेवा करायचा? झाडी सडा संमार्जन करी. मग या ठिकाणी तो मंदिर अगदी स्वच्छ करायचा. रोजच्या रोज या ठिकाणी मंदिर झाडायचा. सडा संमार्जन करणे. सडा संमार्जन करणे म्हणजे या ठिकाणी सकाळी सकाळी अंगण वगैरे झाडणे. त्यानंतर पुन्हा शेणाचा सडा टाकणे आणि त्या ठिकाणी रांगोळी काढणे म्हणजेच सडा संमार्जन करणे. मग पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी प्रत्येक घरासमोर या ठिकाणी सकाळी सकाळी उठल्याबरोबर स्त्रिया घरात अंगण आपलं झाडून स्वच्छ करून सडा सारवण करायच्या आणि रांगोळी घालायच्या, की ज्यामुळे आपलं हे घर अगदी लख्ख करून टाकायच्या. प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी आपोआपच निर्माण व्हायचं. आणि मग या प्रकारे या ठिकाणी या कठियाचं काम कोणतं होतं? मग भोगस्थानाची शुश्रूषा करणे. मग रोजच्या रोज या ठिकाणी ते मंदिरामध्ये जागा अगदी स्वच्छ करायचा, सडा घालायचा, सारवायचा, रांगोळी काढायचा. आणि मग हे पाहून या ठिकाणी मग की मंदिरामध्ये येणारे गावातले लोक म्हणायचे ते देखोनी गावीचे म्हणती. ते पाहून या ठिकाणी मग की त्याचं हे काम पाहून म्हणजे रोजच्या रोज या ठिकाणी कठियाचं अगदी चांगलं स्वच्छ केलेलं काम पाहून या ठिकाणी प्रत्येक जणच आनंदित व्हायचा, प्रसन्न वाटायचं प्रत्येकालाच. आणि मग त्यामुळेच
ते त्या ठिकाणी कठियाला काय म्हणायचे मग, कठिये हो निके करीत असा. निके म्हणजेच अगदी नेटके स्वच्छ, म्हणजे तुम्ही खूपच तुमचं काम स्वच्छ करता, खूपच तुम्ही स्वच्छ काम करता, चांगलं काम करता. त्यामुळे काय होतं मग आम्हाला इथं मंदिरात आल्याबरोबर अगदी प्रसन्न वाटतं. मंदिरामध्ये जर या ठिकाणी कुठं जर कचरा टाकलेला असेल, त्या ठिकाणी मग फुलांचा ढीग पडलेला असेल, कचरा टाकलेला असेल, सगळीकडे या ठिकाणी पाणी टाकलेलं असेल, तर काय होईल मग आपल्याला प्रसन्न वाटतं का, नाही. तर या ठिकाणी मग मंदिर जर अगदी स्वच्छ असेल, परिसर स्वच्छ असेल, तरच या ठिकाणी आपल्या मंदिरात जायला सुद्धा आपल्याला आवडतं आणि आपण तो परिसर पाहून या ठिकाणी आनंदित होत असतो. म्हणजे आपलं मन प्रसन्न करण्यासाठी आपण मंदिरात जातो आणि मग तो परिसर स्वच्छ ठेवणे हे आपलं प्रत्येकाचंच काम असतं. आणि मग या प्रकारे या ठिकाणी या पुजाऱ्याचं सुद्धा काम कोणतं होतं मग, की त्यांचं हे मंदिर अगदी तो स्वच्छ करायचा. आणि मग गावातील लोक या ठिकाणी मग त्याचं हे काम पाहून त्याची स्तुती करायची, प्रशंसा करायची की तुम्ही खूपच छान काम करता किंवा आपला हा परिसर अगदी स्वच्छ करता. बरवे करीत असा, बरवे म्हणजेच छान, म्हणजे खूपच तुम्ही छान ठेवता किंवा चांगलं काम करता. आणि मग हे ऐकून म्हणजेच ऐकून, मग कोणतं ऐकून मग, की लोकांनी त्याची केलेली प्रशंसा स्तुती. मग प्रत्येकालाच काय आवडतं, लोकांनी आपल्या चांगलं म्हणावं, लोकांनी आपली स्तुती करावी, प्रशंसा करावी, मग प्रत्येकालाच आपल्याला आवडत असतं. आणि मग हे काम करण्यापाठीमागे या ठिकाणी मग त्या कठियाची भावना कोणती होती मग, की लोकांनी आपला चांगलं म्हणावं, कौतुक करावं, प्रशंसा करावी. आणि मग त्यामुळेच या ठिकाणी तो अधिक उत्साहाने रोजच्या रोज काय करू लागला मग, की आपलं काम जास्तीत जास्त आकर्षक आणि स्वच्छ करायचं, तो रोजच्या रोज प्रयत्न करायचा. म्हणजे दिसवडी म्हणजे रोजच्या रोज या ठिकाणी हा कठिया काय करायचा मग, हात म्हणजे अधिकाधिक या ठिकाणी आपल्या कामामध्ये तो सुधारणा करायचा किंवा अधिकाधिक आपलं काम चांगलं कसं वाटेल. मग आपण परिसर स्वच्छ करण्यासाठी मग तो अगदी जास्तीत जास्त काळजी घेऊ लागला. हात चढवी म्हणजे अधिकाधिक तो या ठिकाणी चांगल्या प्रकारे किंवा वेगाने या ठिकाणी तो काम करायचा. तयासी देवता आपुले फळ नेली. आणि मग त्याच्या पाठीमागे या ठिकाणी मग या मंदिरामध्ये असणाऱ्या पुजाऱ्याची भावना कोणती असते मग, की देवाने आपल्यावर प्रसन्न व्हावं, देवाने आपल्याला काहीतरी चांगलं फळ द्यावं, चांगली त्याची पाठीमागे असणारी ही अपेक्षा असते. मग कुठलीही व्यक्ती या ठिकाणी मग जे कार्य करत असते आणि मग त्या कार्यापाठीमागे कोणतरी आपल्याला फळ मिळावं ही त्याची भावना दडलेली असते. मग जरी या ठिकाणी कठिया जरी या ठिकाणी काम जरी करत असला तरी या त्याच्या कामाच्या पाठीमागे कोणती भावना होती मग, की लोकांनी तर चांगलं म्हणावंच, याचबरोबर या ठिकाणी देवाने सुद्धा आपल्याला चांगलं फळ द्यावं ही त्याची पाठीमागे असणारी भावना. आणि मग या प्रकारे या ठिकाणी मग तयासी कीर्तीचेची फळ झाले. आणि मग त्याच्या या कार्यामुळे म्हणजे रोजच्या रोज या ठिकाणी त्या मंदिरातली ती सेवा शुश्रूषा करायचा आणि मग त्याच्या सेवेला फळ कोणतं मिळालं मग, की आजूबाजूच्या गावामध्ये किंवा लोकांमध्ये झालेली या कठियाची कीर्ती, त्याची झालेली प्रसिद्धी. म्हणजे आपापच या ठिकाणी त्याच्या कार्यामुळे की सगळ्या गावामध्ये या कठियाची या पुजाऱ्याची प्रसिद्धी होऊ लागली. दिवसेंदिवस या ठिकाणी या त्याचा कार्यामुळे सगळे लोकच आनंदित होऊ लागले. आणि मग या प्रकारे या ठिकाणी मग जसं या कठिया जसं आपल्या या म्हणजे प्रशंसेपासून दूर राहू शकला नाही आणि मग त्या प्रकारेच म्हणजे हे नागदेवाचार्य या ठिकाणी मग आपल्यामध्ये एक प्रकारची अहम भावनाच त्या ठिकाणी दाखवून देतात, की म्हणजे काय म्हणतात, आम्ही वैरागी काळीसिया हिऊ. म्हणजे जसं या ठिकाणी कठियाने काय केलं मग, की लोकांनी आपल्या चांगलं म्हणावं किंवा आपल्या देवाने आपला फळ द्यावं, की त्याच्या मनामध्ये निर्माण झाला एक प्रकारचा मोह होता किंवा एक प्रकारचा विकारच होता. आणि मग त्या प्रकारे या ठिकाणी मग की हा नागदेवाचार्य सुद्धा काय करत आहे मग, म्हणजे आम्ही वैरागी म्हणजे आम्ही तर काय कष्ट करणे, काम करणे किंवा कशावर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मोह आपल्या मनामध्ये निर्माण न होऊ देणे, मग फक्त या ठिकाणी आपलं चांगलं कार्य करत राहणे ही एकमेव भावना या वैराग्यांची आहे असे या ठिकाणी जसं नागदेवाचार्य दाखवून देतात. आणि मग या प्रकारे या ठिकाणी मग की हे नागदेवाचार्यांचे या ठिकाणी सांगितलेल्या छोट्याशा वाक्यावरूनच चक्रधर स्वामी त्यांना सगळ्या आपल्या शिष्यांना सांगितलेला हा छोटासा या कठियाचा दृष्टांत. म्हणजे कोणताही जीव हा विकारापासून कसा वेगळा राहू शकत नाही. म्हणजे कोणती भावना या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये दडलेली असतेच. कधी लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, लोकांनी आपली प्रशंसा करावी, म्हणजे हा एक प्रकारचा निर्माण झालेला विकार किंवा दोषच असतो. किंवा मग कधी कधी या ठिकाणी समाजामध्ये आपल्याला काय दिसतं मग, की एखादा नेता असतो, हा नेता काय करतो मग लोकांसमोर म्हणजे मला कोणतीच अपेक्षा नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करतो
आणि मग त्यामुळे या ठिकाणी तो काय सांगतो, मग मी माझ्या गावामध्ये ही सुधारणा केली, ती सुधारणा केली, गावामध्ये शाळा बांधली, गावामधल्या विद्यार्थ्यांसाठी मी खूप मोठ्या चांगल्या चांगल्या सोयी माझ्या शाळेमध्ये निर्माण केल्या, आणि मग हे या ठिकाणी मी माझ्या निस्वार्थ भावनेने या ठिकाणी लोकांसाठी केलेलं आहे. म्हणजे हे जर तो या ठिकाणी लोकांना सांगत असला तर त्याच्या पाठीमागे भावना कोणती असते, मग की मी हे काम केलं हे लोकांसमोर दाखवून द्यावी, त्याच्या पाठीमागची असणारी भावना असते. आणि मग त्या प्रकारे या ठिकाणी मग प्रत्येकामध्येच या ठिकाणी कोणता ना कोणत्या तरी प्रकारचा विकार किंवा दोष हा दडलेला असतोच. म्हणजे कोणताही जीव हा विकारापासून वेगळा राहू शकत नाही. हे स्पष्ट करण्यासाठीच माईम बटाणी हा छोटासा उपदेश आपल्या या पाठामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजे प्रत्येकानेच आपापल्या या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कार्य जीवनामध्ये करत असताना निस्वार्थ भावना सुद्धा आपण नेहमीच जपली पाहिजे. हाच एक छोटासा महत्वाचा विचार आपल्याला या पाठामधून घेता येईल. तर प्रत्येकानेच आपापल्या वहीमध्ये पाठाखालचा स्वाध्याय आपण पूर्ण करायचा आहे. पाठाखाली आपल्याला दिलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पूर्णपणे आपण आपल्या वहीमध्ये लिहायचे आणि स्वाध्याय पूर्ण करून ठेवायचा आहे. धन्यवाद.